जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वतीने पनवेल नारी सन्मान 2026 हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी महापौर नितीन पाटील यांनी महिलांचे योगदान समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले। कार्यक्रमात नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। तसेच वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील सुमारे 40 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात सायबर क्राईम व महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण रंगतदार झाले। याशिवाय पैठणीचा खेळ आणि लकी ड्रॉ यामुळे महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला। एकूणच पनवेलमध्ये महिला दिनानिमित्त पनवेल नारी सन्मान 2026 कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। नमस्कार, आज सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पनवेल महापालिकेकडून 3 दिवस कार्यक्रम आयोजित केला आहे। पहिले 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख। 7 तारखेला बचत गटाची स्टॉलचा ओपनिंग केला। 8 तारखेला HPLS याचे केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून एक HPLS म्हणून जाहीर करण्यात आली। 14 ते 15 वर्षाच्या मुलीला ही लस देण्यात येणार आहे। तिचा कालावधी 90 दिवसांचा आहे आणि ह्या लसीचं 7,749 एवढा असणार आहे। आणि आज 9 तारीख नारी सन्मान हा सोहळा राबवला आहे। त्या नारी सन्मान सोहळ्यामध्ये सर्व नवनिर्वाचित आपल्या सर्व नगरसेविका आणि सर्व क्षेत्रातील महिलांचा एक सत्कार केलेला आहे। आपले महापौर नितीन पाटील, अतिरिक्त आयुक्त मेघवाले सर आणि सर्वच नगरसेविका उपस्थित होत्या। कार्यक्रम खूप जोशात आणि जल्लोषात झाला। त्यामुळे आज सगळ्यांना शुभेच्छा देताना थांबतो। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।